रुपाली चाकणकर यांच्या माध्यमातून अशोक खराचं कशा प्रकारे पॉलिटिकल मार्केटिंग झालं आणि त्यामुळं त्याला कोट्यवधीची माया निर्माण करता आली आणि दुसरीकडे त्याला उच्चभ्रू वर्गातील महिलांचं लैंगिक शोषण करता आलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अशा पद्धतीने SITने परवा रुपाली चाकणकरांना प्रश्न विचारलेले आहे. काल आपण जो व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये जी चर्चा केलेली आहे त्या चर्चेचा पुढचा भाग आता फार महत्त्वाचा आहे. कारण हे राजकीय जी सगळी जी धेंड आहे ही कशा प्रकारचा जुगार खेळत असतात आणि राजकारणात सगळं क्षम्य म्हणून वाटेल तो नंगानाच कसा घालत असतात याची असंख्य उदाहरणं आहेत. आणि मग आता खरात फाईल्समध्ये आपलं नाव आलेलं आहे, येणार आहे. आणि आपण जे काही उद्योग केलेला आहे, काळी जादू केलेली आहे, त्याचं काय होणार याची सर्वाधिक चिंता कुणाला आहे? दीपक केसरकरांना आहे. आणि त्याहीपेक्षा कोणाला अधिक चिंता आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना. काय कारण आहे नेमकं? थेट पुरावे आहेत, थेट संदर्भ आहे. ह्यामुळे आपली काही धडगत नाही अशी या लोकांना मनोमन खात्री जरी असली तरी आता त्यांचं जे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, जे त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळं झालेलं आहे, त्याच्यातून सुटका करायला आता अशोक खरात बाबा काही नाही. तो आता आतमध्ये तुरुंगामध्ये. या परिस्थितीत काय होणार आहे? आणि महाराष्ट्रासमोर राजकीय नेत्यांचे सगळे घोळ हे खरात फाईलमधले हे खरंच येणार आहेत का, त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. रुपाली चाकणकर SIT समोर येणार नाही, मला त्रास होत आहे प्रवासाचा वगैरे असं करत त्यांनी सुरुवातीला ते टाळलं. पण काल परवाचा त्यांनी मुहूर्त निवडला रविवारचा. 3-4 वेळेला बाई गाड्या बदलत तिथपर्यंत पोहोचल्या आणि मग SITने अनेक प्रश्न विचारले. आता बघा, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर, आता हा योगायोग असतो बघा. त्यांनी ती करंगळीच्या बाजूला जी अनामिका आहे ती कापलेली, मग ती कारमध्ये अडकलेली, कारच्या दरवाजामध्ये अडकलेली. मग ते काय झालं याचे खुलासे त्यांनी केलेले. ते असो, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आता देणं घेणं कशाशी आहे की आकाश महेंद्र चौधरी, जे सुषमा अंधारेंनी नाव समोर आणलेलं आहे आणि थेट आरोप केलेले आहेत. हा आकाश महेंद्र चौधरी हा कसा चाकणकर कुटुंब आणि तटकरे कुटुंब यांचा भागीदार होता आहे, संचालक आहे. कोणत्या कंपन्या आहेत त्याची नावं देखील आपण चर्चा करणार आहोत. दुसरं आपण काय चर्चा करणार आहे? दीपक लोंढे जो जमिनींचे व्यवहार करतो, दलाली करतो, त्याच्यावर त्याच्या वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत नाशिकमध्ये. असा माणूस हा आपला चांगला सल्लागार होऊ शकतो, आपल्याला त्याची चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे दीपक केसरकरांनी त्याची निवड केली, त्याच्यावर बरीच मोठी जबाबदारी दिलेली. आता ही जबाबदारी पार पाडण्यासाठी दीपक लोंढेंनी कुठेही कसूर केली नाही. म्हणजे तो अशोक खराच्या कायम संपर्कामध्ये. म्हणजे अंजली दमानिया यांनी जे CDR बाहेर काढले, जी संख्या बाहेर काढली, म्हणजे 189 कॉल केलेत अशोक खरातला किंवा बोलणं किंवा अशोक खरातने त्याला केलेलं आहे तो दीपक लोंढे 189. त्याच्यानंतर 177 कॉल चाकणकर मॅडम आणि खरातमध्ये झालेले आहे. मग हे असे संबंध. मग आता दीपक केसरकर शिक्षण मंत्री, त्यांना असं वाटले की आपण शिर्डीला जातो येतो, ईशान्येश्वर मंदिरामध्ये आपण गेलं पाहिजे, माथा टेकला पाहिजे आणि नुसता आपण टेकून उपयोग नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील इथं आणून बसवलं पाहिजे, सपत्नीक तो उपचार केला पाहिजे. त्यांनी ते करून टाकले आणि इतकंच नाही, 39 आमदारांनाही आणलं.
औद्योगिक वसाहतीमध्ये गेले, सिन्नरच्या तिथं सगळी पाहणी केली. या दीपक लोंढे, दीपक केसरकर, चाकणकर आणि अशोक खरात यांचा एक फोटो अंजली दमानी यांनी प्रसारित केला होता. मग त्याच्यामध्ये बारीक बारीक अजून पात्र आहेत, नामकर्ण, आवारे, अमुक अमुक, हे सगळेजण आहेत. आता म्हणजे काय की हे जे राजकारणी आहे, हे राजकारणी अशोक खरातच्या कच्छपी नादी कसे लागले, कारण त्याला रुपाली चाकणकर ह्याच आहेत. कारण त्या म्हणतात की मी वारकरी संप्रदायातली असल्यामुळे आणि आध्यात्मिक गुरूंवर माझे अढळ निष्ठा असल्यामुळे मी अशोक खरातची निवड केली आणि त्याच्या संपर्कात आले. तो जो काही बाकीचे उद्योग करत होता याची मला काही माहिती नव्हती वगैरे वगैरे असं त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आता त्यांनी जरी तशी ती भूमिका घेतलेली असलेली आहे तरी त्यांच्या स्वपक्षातून काय आरोप झालेले आहेत, विरोधी पक्षाकडून काय आरोप झालेले आहेत. बरं, हे राजकीय आरोप म्हणून फक्त त्याच्यामध्ये दुर्लक्ष जर केलं तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव ठरणार आहे, हे लक्षात घ्या. नाही तर हे राजकारणी एकमेकांचे कपडे फाडतील, चौकामध्ये नंगे नसतील, काय करायचं ते करतील, पुन्हा मतं मागायला रिकामे. आणि आम्ही बघा हे राजकीय चिखलफेक अशी होत असते, त्याच्यामुळे एवढं काही गांभीर्याने घेऊ नका असं सांगायला मोकळे. पण हे जे व्यवहार आहेत, ह्या ज्या कंपन्या आहेत, हे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. जगदंबा आणि समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर ह्या ज्या आहेत, याच्याशिवाय हे सगळे जर धागे आहेत. आता तो दिनेश परब त्यांनी देखील म्हणजे ज्याच्यावर तो 5 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा हा अशोक खरातनीच दाखल केलेला, त्याचे देखील त्याच्या नावाने देखील अकाउंट उघडले गेलेले आहेत. म्हणजे हे सगळं कसं आहे, ठकास महाठकांची सगळी जी मोठी टोळी आहे, या टोळीमध्ये राजकारणी सुद्धा आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग याच्या अनुषंगाने खरंच तेजस्वी सातपुते या महाराष्ट्राला न्याय देतील का, हा प्रश्न आहे आणि तो वारंवार विचारला जाणार आहे. आता सुनील तटकरे हे फक्त अनामिका कापण्यापुरते किंवा चाकणकर किंवा ते अशोक खरात तिथं नाही तर ते आकाश महेंद्र चौधरी जे नाव आहे आणि ज्या निलेश चाकणकर यांची पार्टनरशिप आहे आकाश चौधरी बरोबर, कर्मा कन्स्ट्रक्शन LLP त्याच्यामध्ये आहे, ते नाव यांनी अनेकदा सांगितलेलं आहे, सुषमा अंधारे यांनी. त्याच्यानंतर बघा या ज्या कंपन्या आहेत, आदिती तटकरे ज्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत सध्या, बरं का, त्यांच्या कंपन्या आता बघा आकाश ह्या कोणत्या, गीतामृत ॲग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती सुनील तटकरे, आकाश महेंद्र चौधरी, हे दोघं, अनिकेत महेंद्र चौधरी, अंकित महेंद्र चौधरी, हे देखील संबंधित होते किंवा आहेत. आता ते पास्ट डायरेक्टर आहे का वर्तमानातले डायरेक्टर आहे हे भाग जाऊ दे, हे संबंधित आहे. त्याच्यानंतर गीता ॲग्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, तिथंही तीच गत आहे. मल्टी व्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, तिथंही तेच आहे. स्वर्गामृत ॲग्रो इस्टेट, त्याच्यामध्ये तेच आहे. हे आणि इतर बऱ्याच कंपन्या आहेत. म्हणजे सुनील तटकरे जे एकदम असं तालेवारपणे बोलत असतात, त्यांना म्हणजे आता ते सांगत हे राजकीय आरोप आहेत, मी कसा 35-40 वर्ष अंतुले त्यांच्यापासून कसा घडत गेलेलो आहे, वसंतदादा पाटील वगैरे ते सगळे नावं घेतात. आणि हे जे त्यांचे उद्योग आहेत, त्यांच्या मुलांचे जे उद्योग आहेत, त्याच्यामध्ये त्यांना आकाश चौधरी लागतो, जो चौधरी निलेश चाकणकरांबरोबर असतो. मग चाकणकर, मग अशोक खरात, मग करंगळी कापणं, अनामिका कापणं, हे सगळं जे काय याच्या खोलामध्ये जाऊन SIT चौकशी करणार का, हाच खरा प्रश्न आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.